नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे, यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण अपरोक्ष अनुभूती हा आदि शंकराचार्यांचा ग्रंथ बघत आहोत. त्याचं निरूपण चालू आहे. आज मी एपिसोड 15ला सुरुवात करते. यामध्ये मंत्र 66 ते मंत्र 70 आपण घेणार आहोत. अपरोक्ष अनुभूतीचा एपिसोड 15वा. परंतु त्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीमन गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतः स्वतां. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्वितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिंतयामि. अपरोक्ष अनुभूती एपिसोड 15 मंत्र 66व्याला मी सुरुवात करत आहे. कार्यकारणता नित्यम आस्ते गतम हृदोर यथा तथैव श्रुतियुक्तिभ्याम प्रपंच ब्रह्मणोरिह. म्हणजे काय? ज्याप्रमाणे माती आणि मातीचा घडा, माती आणि त्यापासून बनलेला त्याचा घट किंवा घडा, यामध्ये काय आहे? कारण आणि परिणामवाद असा त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. कारण आहे माती आणि त्याचा परिणाम काय झालाय? घट आहे. याला म्हणतात कार्य कारणवाद किंवा कारण परिणामवाद असं म्हटलं जातं आणि तो त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. अगदी त्याचप्रमाणे या जगताकडे जर आपण बघितलं ना, तर जगत आणि परमेश्वर यातला सुद्धा कारण आणि परिणामवाद आपल्याला दिसून येतो. हे श्रुतींनी म्हणजे वेदांनी हे सिद्ध केलेलं आहे. त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की या जगताचं कारण हे परमेश्वर असून त्याचा परिणाम म्हणजे हे जगत आहे. अर्थात इथे परमेश्वर आपण कोणाला घ्यायचंय? तर निर्गुण परमेश्वर काही करू शकत नाही, बरोबर? निर्गुण परमेश्वर जेव्हा मायेचा आधार घेऊन सगुण बनतो तेव्हा सगुण ईश्वरापासून हे जगत निर्माण झालं असं आपण म्हणू शकतो. यासाठी म्हणजे श्रुतींनी हे सिद्ध केलेलं आहे. हे जेव्हा आदि शंकराचार्य म्हणतात तेव्हा त्यामध्ये छांदोग्य उपनिषदातील एक प्रसिद्ध मंत्र गृहीत धरलेला आहे. तो मंत्र काय आहे? छांदोग्य उपनिषदामध्ये एक 3.14.1 यामध्ये मंत्र आलेला आहे. तो असं म्हणतो की हे सर्व जगत खरोखर केवळ परमेश्वर स्वरूप आहे. सर्वं खल्विदं ब्रह्म तज्जला निती शांतोपासित अथ खलु क्रतुमयः पुरुषो. अथ खलु क्रतुमयः पुरुषो यथा क्रतुरास्मिन् लोके पुरुषो भवति तथेतः प्रेत्य भवति सक्रंतुम कुर्वित. म्हणजे काय? की सर्व खलु इदम ब्रह्म. खलु म्हणजे खरोखर. खरोखर हे सगळं जग हे परमेश्वरच आहे, बर का? हे सगळं जग परमेश्वरच आहे. सगळं जगत हे परमेश्वरामुळे निर्माण होतं, मग त्याच्यामध्ये ते विकसित होतं आणि अंती ते त्याच्यामध्येच विलय पावतं. सगळं जगत जर ब्रह्म आहे, कोणतीही गोष्ट घ्या ती ब्रह्मच आहे हे जाणून आपण शांत मनानं
तज्जला नीती शांत उपासित, म्हणजे असं जर आहे की ब्रह्माचं निर्माण, मग त्याचं विकसन आणि त्याचा विलय जर परमेश्वरामध्ये आहे, असं जर आहे, तर प्रत्येकानं शांत उपासित म्हणजे शांत चित्त मनानं परमेश्वराची उपासना करावी. यथ खलू क्रतुमय हा पुरुषो, म्हणजे खरोखर मनुष्याचा जसा संकल्प असेल, जशी त्याची विचारधारा असेल, जसं त्याचं तत्वज्ञान असेल, त्याप्रमाणे मनुष्य घडत असतो. आणि हे जर खरं आहे, तर मग मनुष्यानं आपल्या विचारांबद्दल आपण कसं जगतोय याबद्दल सावध राहणं भाग आहे. कारण या इहलोकामध्ये जगत असताना जसे आपले संकल्प असतील त्याप्रमाणे आपण फक्त इथेच घडतो अशातला भाग नाही. इहलोकामध्येच त्याप्रमाणे घडतो असं नाही, तर मृत्यूनंतरची गती सुद्धा, बर का, मृत्यूनंतरची गती सुद्धा आपल्याला आपल्या विचारांप्रमाणे ज्याप्रमाणे आपण जगलो त्याप्रमाणेच आपल्याला मृत्यूनंतरची गती मिळते. हे लक्षात ठेवून परमेश्वराचं भान ठेवून मनुष्यानं वागावं, अशी छांदोग्य उपनिषदामध्ये त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. मनुष्य खरोखर त्याच्या विचारांमुळेच किंवा त्याचे जे विचार असतील त्याप्रमाणेच त्याचं आयुष्य तो घालवत असतो. म्हणून त्या विचारांप्रती आपल्याला सदैव भानावं. अगदी एखाद्या वेळेलाच त्यावर विचारांवर विचार करणं उपयोगी नाही, तर साधारणपणे बाबा आपलं सगळं आयुष्य नीट मार्गी लागताय ना, आपण कुठे भरकटत जात नाहीत ना, आपण कुठे पाप कर्म वाईट कर्म आपल्या हातून घडतायत का, हे वेळोवेळी तपासून बघणं हे अत्यंत गरजेचं असतं. तैत्तरीय उपनिषदामध्ये बर का, तैत्तरीय उपनिषदामध्ये गुरु शिष्यांना केवळ ज्ञान देत नाही, तर त्याबरोबरीनं तो सांगतो की ज्ञान घेणं आवश्यकच आहे, पण त्याच बरोबरीनं जगतामध्ये वागताना आपण कसे वागतोय, कोणत्या प्रेरणेनं आपण वागतोय, कोणत्या विचारांनी आपलं मन समृद्ध आहे, हे सुद्धा आपल्याला सतत बघावं लागतं. त्यामुळे ते असं सूचना देतात की ऋतंच स्वाध्याय प्रवचनेच, सत्यंच स्वाध्याय प्रवचनेच, तपश्च स्वाध्याय प्रवचनेच. म्हणजे काय की वेदाभ्यास करायचा आहेच, तो स्वाध्याय प्रत्येकानं करायचाच आहे, पण हेही लक्षात असू दे की ऋतम म्हणजे काय की योग्य प्रकारे नीती धर्माला धरून धर्मशील वागणं सुद्धा हे अत्यंत महत्वाचं आहे. सत्य बोलणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आणि अभ्यास करत असताना प्रत्येकानं तपश्चर्या करणं हेही गरजेचं आहे. तपश्चर्या म्हणजे केवळ ध्यानधारणा करणं किंवा साधना करणं एवढाच काही त्याचा अर्थ होत नाही, बर का. तर तपश्च म्हणजे काय, तप म्हणजे नीट सात्विकपणे व्यवस्थित शुद्ध मनानं वागणं म्हणजे सुद्धा तप आहे. आयुष्यामध्ये खरं बोलणं म्हणजे सुद्धा तपच आहे. आपल्या सर्व कर्मांवर कृतीवर आपली बंधनं आपणच घालून ठेवायला हवीत. आपण मर्यादेमध्ये राहणं अपेक्षित आहे. समाजामध्ये राहतो त्याचं भान ठेवून आपल्या इच्छांवर लगाम घालणं, आपल्या इच्छांना काही नीतिमत्तेचं कुंपण घालून त्यामध्येच आपण वावरणं हे अत्यंत गरजेचं आहे. गीता अध्याय 17 श्लोक 14 ते 16 मध्ये भगवंतांनी आपल्याला कायिक तप, मानसिक तप आणि वाचिक तप हे सांगितलेलंच आहे. मानसिक तप कोणतं सांगितलंय, तर मन शुद्ध निर्मळ राखणं म्हणजे मानसिक तप. कायिक तपामध्ये काय येतं, कायिक तपामध्ये अहिंसा आणि ब्रह्मचर्य पालन हे त्यामध्ये अपेक्षित आहे. तर
स्वाध्याय आणि स्वकर्म करणं याला वाचिक तप म्हटलं गेलं आहे. कठोपनिषदामध्ये यमराजांनी जेव्हा नचिकेत त्यांना भेटायला गेला, आत्मज्ञानाबद्दल त्याला प्रश्न विचारायचे होते. अर्थात आता इथे यमराज म्हणजे साक्षात यमराज असा आपण अर्थ नाही घेतला तरी चालू शकेल. सांकेतिक अर्थ काय होतो की ज्याला जन्म मृत्यूचं रहस्य, त्याचं ज्ञान पूर्णपणे झालेलं आहे, असा जो आत्मज्ञानी सद्गृहस्थ आहे तो म्हणजे सुद्धा आपण यमराज असं म्हणू शकतो. ज्याचं तत्वज्ञानामध्ये सखोल चिंतन आहे तो म्हणजे यमराज रूपी एखादा ऋषितुल्य मनुष्य नचिकेताला भेटला असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यानं नाना प्रकारचे लोभ आणि प्रलोभन नचिकेताला दाखवली. बाबा रे, तू मला आत्मज्ञानाच्या अत्यंत गहन अशा ज्ञानाबद्दल मला काही विचारू नकोस. म्हणजे त्यांना काही ते कळत नव्हतं असं नाही, त्यांच्याकडे ते ज्ञान नव्हतंच. त्यांना नचिकेताची परीक्षा बघायची होती की तो आपल्या निश्चयावर, आपल्या विचारांवर किती ठाम आहे हे त्यांना बघायचं होतं. म्हणून त्यांनी वेगवेगळे मोह त्याच्या समोर उभे केले. मी तुला धनसंपत्ती देतो, तू मागशील तेवढं सोनं नाणं चांदी हिरे रत्न मोती देतो, दीर्घायुष्य देतो, म्हणशील ते करतो, पण मला तू हा गहन प्रश्न विचारू नकोस. परंतु नचिकेतानं काही एक ऐकलं नाही. तो कोणत्याही प्रलोभनांना बळी पडला नाही. त्याच्या विचारांवर, ज्या विचारांच्या दिशेनं त्याचं आयुष्य त्याला व्यतीत करायचं होतं त्यावर तो ठाम राहिला आणि त्यानं स्पष्ट शब्दात यमराजांना नकार दिला की नाही, मला हे काही नको, मला तुम्ही फक्त आत्मज्ञान द्या असं मी तुम्हाला विनंती करतो. अगदी त्याचप्रमाणे आता आपण छांदोग्य उपनिषदातला जो मंत्र बघितला त्याचाही अर्थ तोच आहे की तुमच्या विचारांकडे तुम्ही सजग राहा. कारण केवळ या जन्मामध्येच तुमचं आयुष्य चांगलं घडेल हे नाही, तर बर का त्याबरोबरीनं मृत्यूनंतरच्या गतीचा सुद्धा मनुष्यानं आधीपासूनच विचार करायला हवा की नको, की मी कसंही वागीन, पाप करीन, पापकर्म करीन, वाईट मार्गाला जाईन, मग बघूया मरणाच्या वेळेला परमेश्वराची आपण आठवण काढूया, त्याची भक्ती करू त्या क्षणी आणि मग मला चांगली गती मिळेल. असं काही घडत नसतं. आपल्या विचारांप्रमाणे ज्या प्रतीचं, ज्या स्तरावर आपण जे आयुष्य जगतोय त्याप्रमाणे मृत्यूनंतरची गती सुद्धा ही ठरत असते. केवळ इथलंच आयुष्य नाही, तर ती गती सुद्धा आपल्या विचारांवर ठरत असते. म्हणून परमेश्वराला अनन्य भावानं सदैव त्याचं स्मरण ठेवून शरण जाणं आणि एकीकडे आपली कर्तव्य कर्म करणं हाच मनुष्याचा खरा धर्म आहे. म्हणजे मंत्र 66 मध्ये आपण बघितलं की श्रुती म्हणजे छांदोग्य उपनिषदांनी सुद्धा हेच म्हटलंय की जगत आणि परमेश्वर या दोघांमध्ये कारण परिणामवाद आहे. आणि तो कसा आहे, तर कारण आहे सगुण परमेश्वर, त्याच्यामुळे जगत घडलं. पण तो कारण परिणामवाद असा आहे की परिणाम जो झालेला आहे, परिणाम काय झालाय, जगत झालाय. तर परिणाम आपल्याला कारणापासून वेगळा दाखवता येत नाही. कसं आहे ना की कारण परिणामामध्ये जनरली कारण वेगळं पडतं, परिणाम आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतो, वेगळा असतो. दुधापासून दही जेव्हा होतं तेव्हा त्याचं आपण समजतो दह्याचं कारण दूध आहे आणि आता जे परिणाम आहे तो दही आहे. दोन वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला आपण जाणतो. परंतु इथे काय घडतं की जगत हे आपल्याला वेगळं, कारणापासून वेगळं दाखवता येत नाही. कारण त्या कारणावरच परिणाम झालेला आहे, त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे. परिणाम हा स्वतंत्र स्वयंभू नाही. त्याचं जे अस्तित्व आहे ते केवळ आणि केवळ परमेश्वरामुळे झालेलं आहे.
मातीचा घट आपण बघितला तर काय घडतं की आपण जर कोणी विचारलं कारण वेगळं कर, परिणाम वेगळा दाखव, तर घट वेगळा करून आपल्याला माती दाखवता येणार नाही. त्याप्रमाणे ही अभिन्नता या दोघांमध्ये झालेली दिसते आणि तेच सर्व खलु इदम ब्रह्म हे आपल्याला वाक्य मंत्र आपल्याला ते सांगतो. मंत्र 67. गृह्यमाणे घटे यद्वत मृत्तिका आयाती वै बलात् विक्षमाणे प्रपंचैषी ब्रह्मेव आभाती भासुरम. म्हणजे ज्याप्रमाणे गट बघताना त्याचा मूळ पाया माती आहे हे आपल्याला जाणवतं, त्याचप्रमाणे जगतामध्ये वावरताना त्या पाठीमागे जो मूळ त्याचा पाया आहे परम ब्रह्मतत्व हे आपल्याला जाणवतं. अर्थात हे कधीतरीच क्वचितच मनुष्याला जाणवतो. एरवी काय घडतं आपल्या हातून, आपण या नामरूपाच्या पसाऱ्यांमध्येच इतके अडकलेलो असतो की त्याच्यामध्ये जीव गुंतलेला असतो. त्याच्या पाठीमागचं एकच तत्व सगळीकडे आहे हे काही पटकन आपल्या लक्षात येत नाही. परंतु कधीतरी केव्हा तरी चिंतन करत असताना की बाबा जगताचा हा पसारा दिसतोय खरा, पण कसा आहे तो विनाशी आहे, कधी ना कधी तो नष्ट होणार आहे. मग विनाशी जर गोष्टी असतील तर ते तसं घडण्यासाठी तो मूळ पायावर जे उभं आहे हा सगळा विनाशी पसारा तो मात्र अविनाशी असायला हवा, हा विचार कधीतरी चिंतन करताना ध्यानमग्न अवस्थेमध्ये आपल्याला जगताच्या मूळ पायाचं मर्म कधी ना कधी केव्हा तरी आपल्याला समजून येतं. इथे आता आपण एक कथा बघणार आहोत. कथा आहे संत मुक्ताबाईंची. जन्म 1279, मृत्यू 1297. वारकरी संत परंपरेमध्ये त्यांचा मोठा आदराने उल्लेख होतो. त्या संत ज्ञानेश्वरांच्या भगिनी संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि त्यानंतर आदिशक्ती स्वरूप संत मुक्ताबाई. आपेगाव पैठण जवळ त्यांचा जन्म झाला. त्यांचे ताटीचे अभंग अतिशय प्रसिद्ध आहेत. तिला आदिशक्ती देवता मानण्यात येतं. एके दिवशी झालं काय, ताटीच्या अभंगांची रचना कशामुळे झाली तर संत ज्ञानेश्वर हे जेव्हा गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले तेव्हा काही जण त्यांनी त्यांचा अतिशय अपमान केला. तो तर नेहमीचाच प्रकार होता. त्यांना लोकांची उपहास ऐकावं लागत असे, लोक त्यांना वाईट साईट बोलत असत, ते त्यांना सहन करावं लागत असे, ही रोजचीच गोष्ट होती. परंतु त्या दिवशी अगदी कहर झाला असावा. संत ज्ञानेश्वरांच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. इतक्या निर्दयीपणे कठोर प्रमाणे समाज त्यांना काही बोलला असेल आणि अतिशय उद्वेगानं दुःखानं ते त्या दिवशी एका दुःखाच्या आवेगामध्ये तिरीमिरीने घरामध्ये आले आणि खोलीचा दरवाजा त्यांनी घट्ट आतून लावून घेतला. ताटी म्हणजे दरवाजा, दरवाजा घट्ट लावून घेतला. ते काही केल्या उघडेनात. संत मुक्ताबाईंनी किती वेळा त्यांना हाका मारल्या, ताटी उघडा, ताटी उघडा, पण ते काही उघडेनात. का? कारण ते त्या दिवशी अतिशय उदास, अतिशय दुःखी झालेले होते. अहो, मनुष्य किती दुःखांचे काटे, बोचरे शब्द किती काळ सहन करेल, कधी ना कधीतरी माणसाचा संयम सुटतो की नाही. तसंच त्यांचं झालं त्या दिवशी आणि ते रुसून, जगावर रुसून रागवून त्यांच्या खोलीमध्ये ते जाऊन पडले. ते संत मुक्ताबाईंच्या लक्षात सगळा प्रकार आला की आता ते परत आले, ते भिक्षेवरनं आले, म्हणजेच त्याचा अर्थ लोकांनी त्यांना खूप दुखावलं असणार, मर्मी त्यांना लागेल असं काहीतरी लोक बोलून गेले असणार. आता ज्ञानेश्वरांची समजूत घालणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांना जाग करणं, त्यांच्या हातून अमूल्य कार्य घडायचंय आणि त्यांनी असं समाजावर रागवून रुसून
नाही चालणार. त्यामुळे त्यांनी ताटीचे अभंग रचले आणि त्यांनी ज्ञानेश्वरांना त्यांच्या कर्तव्यांचं भान आणून दिलं. अशा प्रकारे त्यांचे ताटीचे अभंग आहेत. त्या म्हणतात, योगी पावन मनाचा साहे अपराध जनांचा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. विश्व जरी क्रोधित झाले, क्रोधाग्नी जरी त्यांचा आला, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर अजून तुमचं मन धुसमसत ठेवू नका. तुम्ही त्याच्यावर पाणी होऊन ते शांत करा, अशी ती त्यांना विनंती करते. मुक्ताबाईंबद्दल एक विलक्षण कौतुक आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये आढळून येतं. मंत्र 68. सदैव आत्मा विशुद्ध अस्ति, हिव शुद्धो भाति वै सदा, यथैव द्विविधा, रज्जू ज्ञानीनः अज्ञानीनः अनिशम. म्हणजे काय की आता इथे आदि शंकराचार्य दोन व्यक्तींची दृष्टी सांगतात बर का. अज्ञानीची दृष्टी कशी आहे आणि ज्ञानीची कशी आहे. ते म्हणतात की आत्मतत्व हे प्रत्येकातील एकच आहे आणि ते सदैव शुद्ध आहे. अशुद्ध कोण असतं? आपलं मन असतं. पण आत्मतत्वावर एकही डाग नाही, एकही कलंक नाही. ते शुद्ध शुभ्र स्वच्छ निर्मळ असतं. हे केवळ ज्ञानी जाणतो आणि अज्ञानीसाठी ते नेहमीच त्याला अशुद्ध भासतं. जसं की दोरी जर बघितली तर अज्ञानीला दोरी हे न कळून, अंधारामध्ये जर दोरी दिसली तर दोरी हे न कळून त्याच्यावर त्याला सर्प भासतो. म्हणजे दोरी एकच, पण ती दोघांना कशी भासते? अज्ञानीला ती दोरी अधिक सर्प अशी भासते, तर अज्ञानीला ती दोरीच आहे हे त्याला समजतं. तर दोरी जशी दोन तऱ्हेनं बघितली जाते, ज्ञानीकडून आणि अज्ञानीकडून दोन तऱ्हेनं बघितली जाते, त्याचप्रमाणे आत्मतत्वाकडे बघण्याची दृष्टी सुद्धा ही वेगवेगळी असते. अज्ञानीच्या दृष्टीनं ती अशुद्ध असते. का? कारण शरीर आणि मनाच्या अशुद्ध विचारांनी त्याचं आत्मतत्व त्याला मलिन झाल्यासारखं वाटतं. परंतु ज्ञानीला मात्र हे ठाऊक असतं की सगळा जो कारभार आहे अशुद्ध वागण्याचा हा शरीर मनाचा खेळ आहे. आत्मतत्व जे आहे, अगदी भले ते जरी शरीरामध्येच असलं तरी ते यापासून अलिप्त असतं आणि सदैव ते निर्मळ असतं. आता या आत्मतत्वाबद्दल आपल्याला अधिक जाणून घ्यायचं असेल तर मांडुक्य उपनिषदातला मंत्र जो 7वा आहे ना, तो अत्यंत विलक्षण असा मंत्र आहे. खूप तो मोठा मंत्र आहे, त्यामुळे त्यातला थोडासाच भाग मी आत्ताच्या निरूपणाला घेत आहे. मंत्र 7वा मांडुक्य उपनिषद. काय म्हटलंय त्यामध्ये? न अंतप्रज्ञम न बहिष्प्रज्ञम न उभयता प्रज्ञम न प्रज्ञान घनम न प्रज्ञम न अप्रज्ञनम. मांडुक्य उपनिषदातला हा अत्यंत गाजलेला मंत्र आहे. निर्गुण परब्रह्माचं तत्व हे परमेश्वर तत्व, परब्रह्मन तत्व नेमकं कसं आहे हे यामध्ये अगदी पूर्णपणे त्याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. आता कोणी म्हणेल की निर्गुण आहे ना ते, मग त्याचं वर्णन कसं करणार? ते वर्णाच्या अतीत आहे, इंद्रियांच्या अतीत आहे, शब्दांच्या अतीत आहे असं जर तुम्ही म्हणता तर कोणतेही शब्द त्याचं वर्णन करणार? ही गोष्ट खरीच आहे, पण शेवटी कसं आहे ना की आपल्याला ती संकल्पना समजून घेण्यासाठी शब्दांचाच आधार घ्यावा लागतो. की शब्दांची मर्यादा आपल्याला माहिती आहे, परंतु त्या मर्यादेमध्ये राहून सुद्धा आपण आपल्या परीनं
वेद काय, उपनिषद काय, ग्रंथ काय, हे सगळे शब्दांनीच तर त्या निर्गुण परमतत्वाचं वर्णन करत असतात. पण प्रत्यक्ष अनुभूती हे शब्द आपल्याला देऊ शकत नाही. ते फक्त आपल्याला माहिती देतात, त्याचं ज्ञान आपल्याला घडतं. निदान शब्दांद्वारे का होईना आपल्याला त्याची कल्पना तर येते. मग प्रत्यक्ष अनुभूती ही कशी असते? ती एका विलक्षण अत्यंत ध्यानमग्न अवस्थेमध्ये इंट्युशन म्हणजे अंतरशक्ती पूर्णपणे जागृत जेव्हा होते, तेव्हाच त्याचं खरं ज्ञान, खरी अनुभूती आपल्याला तेव्हा होते. परंतु तोपर्यंत त्या स्तरापर्यंत जाण्यासाठी का होईना, तोपर्यंत आपल्याला शब्दांच्या याचाच आधार, आपल्याला काठीचा आधार आपल्याला घेणं भाग आहे. त्यामुळे मंत्राचं आपण विवरण बघूया. आपण आयुष्यभर रोजच्या 3 वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असतो. अंतःप्रज्ञ म्हणजे काय? स्वप्नावस्था. अंतःप्रज्ञ आतली अंतरशक्ती, मानसिक शक्ती ही स्वप्नावस्था बघत असते. जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती या 3 अवस्थांमध्ये आपलं शरीर, मन, आपलं आयुष्य हे गरागरा फिरत असतं. स्वप्नावस्थामध्ये काय घडतं तर आपलं आत्मतत्व सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून हे कार्य करतं. स्वप्नावस्था कशी निर्माण होते तर तेव्हा आत्मतत्व, आपल्यातील आत्मतत्व सूक्ष्म शरीर ज्याच्यामध्ये काय आहे, मन आहे, त्या मनाबरोबर मन जागृत झालेलं असते तेव्हा, आणि मनानं ते स्वप्न जगत आपण बघत असतो. जागृत अवस्थेमध्ये काय घडतं? आत्मतत्व एकच आहे सगळ्या अवस्थेमध्ये, परंतु प्रत्येक अवस्थेमध्ये ते कुणाबरोबर संयोग पावतं, कुणाच्या माध्यमातून ती अवस्था तो बघतो ही वेगवेगळी आहे. जागृत अवस्थेमध्ये तो स्थूल शरीराबरोबर त्याच्या माध्यमातून तो जागृत अवस्था अनुभवतो. स्वप्नावस्थेमध्ये तो काय करतो? तो आता स्थूल शरीर झोपून गेलं, तो आता सूक्ष्म शरीराबरोबर त्याच्या माध्यमातून तो स्वप्नावस्था अनुभवतो. आणि मग सुषुप्तीमध्ये स्थूल शरीर पण निद्रिस्त आहे, सूक्ष्म शरीर मन सुद्धा निद्रिस्त आहे. अशा वेळेला कारण शरीराबरोबर आत्मतत्व त्याच्या माध्यमातून सुषुप्ती अनुभवतो. या 3 अवस्था येतात आणि जातात, परंतु या 3 अवस्थांच्या पाठीमागची जी 4थी स्थिती आहे, अवस्था आहे, ती आहे तुरीय. तुरीयचा अर्थ काय होतो? चतुर्थम, 4थी अवस्था. तर तुरीय म्हणजेच आत्मतत्व. आत्मतत्वाला मांडुक्यमध्ये तुरीय हे नाव दिलेलं आहे. आता खरं म्हटलं ना तर पहिल्या 3 अवस्था बरोबर आहे. जागृत अवस्था, मग स्वप्न बघणं, मग गाढ झोपणं, ही 4थी तुरीयम आत्मतत्व ही काही अवस्था नाही. अवस्था आपण कोणाला म्हणतो? जे येतात जातात, नित्य नसतात, त्या अवस्था. तुरीय तर तिथल्या तिथे आहेच की शरीरामध्ये. तो जागृत अवस्थामध्ये सुद्धा आहे, तो तुरीयमध्ये, स्वप्नामध्ये आहे, सुषुप्तीमध्ये आहे. तो साक्षी भावानं या 3 अवस्थांचं वर्तुळ येताना जाताना ते तुरीय अवस्था ती बघत असते. म्हणून त्याला अवस्था खरं म्हणणं चुकीचं आहे. पण केवळ ते समजावून घेण्यासाठी पहिल्या 3 आणि ही पण तुरीय, ही पण 4थी अवस्था ही केवळ शब्दाने मांडली गेली आहे. का? कारण आपल्याला केवळ आकलन व्हावं म्हणून ती मांडली गेलेली आहे. परंतु खरं बघायला गेलं तर तो जे दिव्यत्व, प्रकाशमान आत्मतत्व आपल्यामध्ये जे आहे ते नित्य आहे. ते काय कधीतरीच येतं शरीरात पाहुण्यासारखं, मग कंटाळा की निघून जातं, असं घडत नाही. कारण ते जर निघून गेलं तर शरीर असूनही काही उपयोग नाही, नाही का? त्यामुळे असू दे बाबा, ते शरीरामध्ये राहू दे, नाही का? कारण ते जोपर्यंत आहे तोपर्यंतच
शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय कार्यक्षम आहेत, जिवंत आहेत. त्यामुळे ते नित्य आहे, सदा आहे आणि दिव्य आहे. आता बोलूया मंत्र 69व्याकडे. यथेव मृन्मयः कुंभ तद्वत देहा अपि चिन्मयः आत्मानात्म विभागः अयम मुदेव क्रियते अबुधेहे. म्हणजे ज्याप्रमाणे घट हा मातीचाच बनलेला असतो, त्याचप्रमाणे शरीर हे आत्मतत्वानी बनलेलं असतं. त्यामुळे आत्मा अनात्मा फरक करणं हे कोण करतं? अज्ञानीच करतो, ज्यामुळे त्यांना आत्मज्ञान होऊ शकत नाही. आता इथे आदिशंकराचार्यांनी 2 मुद्दे मांडलेले आहेत की आत्मा अनात्मा विवेक म्हणजे काय, की आत्मा याची कॅटेगरी एकच आहे, तिथे कोणीच जाऊ शकत नाही. कारण का? ते नित्य आहे, अविनाशी आहे, अविकारी आहे, असं एकच तत्व अख्ख्या ब्रह्मांडात आहे. आणि दुसरीकडे आहे जगत, जे कसं आहे, विनाशी आहे, बदलणार आहे. परंतु दिसताना जरी 2 दिसले घटक, जगत एकीकडे, आत्मतत्व एकीकडे, परंतु दिसताना ते दिसतात 2, द्वैत आहे असं वाटतं. पण प्रत्यक्षात अद्वैत सिद्धांत आपल्याला काय सांगतो, की प्रत्यक्षात हे 2 नाहीच आहेत, एकच एक आहे. हेच परमसत्य आहे. आत्मतत्व, परमेश्वर तत्व हेच एकमेव जगतामध्ये जगताचे मुखवटे घेऊन ते वावरत आहे. परंतु द्वैत सिद्धांत काय सांगतो? द्वैत सिद्धांत हे मान्य करत नाही. तो म्हणतो नाही बाबा, परमेश्वर तत्व हे वेगळं आणि जगत हे तत्व वेगळं, दोन्ही स्वयंभू स्वतंत्र स्वतंत्र घटक आहेत. व्यक्ती, जीव ही वेगळी, परमेश्वर वेगळा, असं ते मानतात. आणि त्यामुळे आदिशंकराचार्य म्हणतात की त्यांना त्यामुळे आत्मसाक्षात्काराची अनुभूती येत नाही. म्हणजे काय? तर अद्वैत सिद्धांत काय, द्वैत काय, दोघांनाही मोक्षाची संकल्पना मान्य आहेच. म्हणजे मनुष्य जन्म मिळाल्यानंतर प्रत्येकाने मोक्ष प्राप्ती करून घ्यावी, हे दोघांचंही म्हणणं आहे. पण अद्वैत वेदांताप्रमाणे मोक्ष म्हणजे काय घडतो, केव्हा घडतो? तर जेव्हा जीवात्म्याला आपलं खरं स्वरूप हे कळून चुकतं, की आपण प्रत्यक्षात आपण आत्मतत्व आहे हे कळून त्याची अनुभूती जेव्हा त्याला येते, तेव्हा ते परमतत्वामध्ये जेव्हा तो विलीन पावतो, तेव्हा त्याचा मोक्ष घडून येतो. तर द्वैतामध्ये काय घडतं? ही एकीकरणाची, एकरूपतेची क्रिया घडूच शकत नाही. कारण त्यांचा सिद्धांतच मुळी असा आहे की जीव वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे, परमेश्वर वेगळा आहे. त्यामुळे परमेश्वरामध्ये विलीन होणं, त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे मोक्ष ते मानत नाहीत, कारण ते घडूच शकत नाही. व्यक्ती ही वेगळीच आहे, हेच त्यांनी मुळी मानलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं मोक्षाची संकल्पना काय आहे? तर मोक्षाची संकल्पना की मनुष्याला चांगलं वागून सात्विकतेनं, भक्तीनं, अनन्य शरणतेनं मुक्ती मिळणं, मोक्ष मिळणं, म्हणजे त्याला प्रत्यक्ष भगवंतांच्या वैकुंठ लोकामध्ये मृत्यूनंतर त्याला तिथे जायला मिळतं आणि भगवंतांचा सहवास त्याला मिळणं म्हणजे त्यांच्यासाठी मोक्ष आहे. म्हणजे इथे वैकुंठ लोकामध्ये सुद्धा जीव हा वेगळाच असतो आणि परमेश्वर हा वेगळा असतो. आता आपण एक कथा बघूया. इंद्रदेवांच्या हट्टामुळे, त्यांनी विनंती केल्यामुळे दधीची ऋषींनी त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांची हाडं
म्हणजेच थोडक्यात त्याने देहत्याग इंद्रदेवांच्या विनंतीवरून केलेला होता. परंतु त्यानंतर मात्र इंद्रदेवांना पश्चाताप झाला की आपल्यामुळे दधीची ऋषींना त्यांचे प्राण गमवावे लागले. म्हणून मग काय केलं, त्याला एवढं वाईट वाटलं की इंद्रदेव स्वर्गातून निघून गेले. आता स्वर्गामध्ये देवांचा राजाच राहिला नाही म्हटल्यावर आता करायचं काय, नाही का, मोठा प्रश्न पडला. म्हणून मग ब्रह्मदेवानी सर्वांना विचारलं की स्वर्गाचा राजा कोण बनेल, कोणाची अशी इच्छा आहे. सूर्यदेव म्हणाले, नाही रे बाबा, मला रोज जगाला प्रकाशित करावं लागतं. चंद्राने स्पष्ट नकार दिला, प्रत्येक देवतेने नकार दिला. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की मग आता पृथ्वी लोकावरनच एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीला आपल्याला स्वर्गाचा राजा करावा लागेल. म्हणून मग त्यांनी राजा नहुषाला विचारलं. राजा नहुष हा चांद्रवंशीय राजा होता. इला आणि बुधचा तो पुत्र होता. नहुषाने मान्य केलं आणि त्यानं अत्यंत समर्थपणे स्वर्गाचं राज्य सांभाळायला सुरुवात केली. परंतु झालं काय की त्यामुळे नकळतपणे नहुषाचा अहंकार एवढा काही बळावला, वाढला. त्याला वाटू लागलं, वा, आपल्यासारखं कोणीच नाही, मी तर स्वर्ग सुद्धा व्यवस्थित त्याची देखभाल करतोय. घमेट वाढू लागली, अहंकार वाढू लागला आणि मग ती मस्ती येते ना सत्तेची, तशी त्याची अवस्था झाली. आणि त्याला वाटू लागलं जे काय सगळं आहे ते माझंच तर आहे की, माझाच मालकी हक्क प्रत्येकावर आहे असं त्याला वाटायला लागलं. आणि त्याची नजर इंद्रदेवांच्या पत्नीवर, इंद्राणीवर पडली. तिच्या अलौकिक सौंदर्यावर तो अगदी लुब्ध झाला आणि वाईट पापी नजरेनं त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल अभिलाषा निर्माण झाली. इंद्राणीला हे कळलं आणि ती अत्यंत घाबरून गेली. आणि मग तिनं बृहस्पतींना बोलावलं आणि काय करावं, आता या नहुषाला अत्यंत अहंकार जडलाय, अनेक पाप वासना त्याच्या मनात निर्माण झालेत, तो आता स्वर्गाचा राजा राहणं योग्य नाही, काय करायचं. मग दोघांनी मिळून एक योजना आखली आणि मग राजा नहुषाला असं सांगितलं गेलं की बर का, अनेक ऋषी तुझ्याकडे येतील आणि पालखीतनं तुला, बर का, पालखीतनं तुला राणी इंद्राणीच्या महालात घेऊन जातील. हे ऐकल्यानंतर नहुषचा आनंद गगनात मावेना. तो पालखीमध्ये बसला. पण झालं काय की जे ऋषी ते पालखी धरून चालले त्यामध्ये एक होते अगस्त्य ऋषी, बर का. तर त्यांना काही ते नीटसं जमत नव्हतं, पाय जरा इकडे तिकडे होत होता, त्यामुळे पालखी पण जरा डगमगत होती. झालं, नहुषाला इतका राग आला, त्यानं बाहेर तो पडदा काढला आणि म्हणाला, असं काय घडताय, ही पालखी एवढी डगमगते का. तेव्हा बाकीचे ऋषी म्हणाले, अगस्त्य ऋषींना जरा नीटसं जमत नाहीये, आपण जरा सांभाळून घ्यावं. छे, कसलं काय, भलताच अहंकारी झाला होता ना तो. त्यानं काही एक विचार न करता रागानं अगस्त्य ऋषींना जोरात पायानं लाथ मारली. बापरे, झालं. त्याबरोबर आता लाथ मारली हो. अगस्त्य ऋषींना इतकं वाईट वाटलं, इतका राग आला आणि त्यांनी शाप त्याला दिला की आत्ताच्या आत्ता तू पृथ्वी लोकामध्ये जाऊन पडशील आणि अजगरामध्ये तुझं रूपांतर होईल. अजगर रूपामध्ये तुला बराच काळ तिथे राहावं लागेल. त्याबरोबर राजा नहुष त्यांच्या शापामुळे पालखीतनं जो खाली पडला तो एकदम पृथ्वीवर तो जाऊन आदळला आणि अजगर होऊन त्याचं रूपांतर झालं. इंद्राणीनं निश्वास टाकला, चला सुटलो. आणि मग तिनं स्वर्गामध्येच अगदी कसून शोध घेतल्यानंतर इंद्र एका जागेमध्ये लपून बसलेला होता, त्याला शोधून काढलं, त्याला परत राज्य दिलं आणि मग सुखानं ते राहू लागले.
आता वळूया मंत्र 70. सर्पत्वेन यथा रज्जु रजतत्वेन शुक्तिका विनिर्णिता विमूढेन देहत्वेन तथात्मता. म्हणजे ज्याप्रमाणे दोरी ही सर्प म्हणून बघितली जाते, कल्पिली जाते, शिंपला हाच जणू चांदी आहे अशी कल्पना केली जाते, त्याप्रमाणे आत्मतत्व हे खरं म्हणजे प्रत्यक्षातलं एकमेव सत्य आणि तेच प्रत्येकाचं खरं स्वरूप. पण काय घडतं की आत्मतत्व हेच शरीर आणि मन असं मानलं जातं. हे कशामुळे मानलं जातं तर माया शक्तीमुळे, नाही का. खरं म्हटलं तरी माया शक्ती परमेश्वराचीच अंतर्गत शक्ती आहे. ती जेव्हा बाहेर उघडली जाते, माया म्हणजे प्रकृती ब्रह्मांड, ती सत्व रज तमो गुणांनी त्रिगुणी बनलेली आहे आणि ती पहिल्यांदा अत्यंत सूक्ष्म अवस्थेत होती. मग त्यानंतर पंचमहाभूत इत्यादी त्याच्यापासून मग जगताची रचना सुरू झाली. तर मायेमुळे हे सगळे मोह निर्माण होतात. मनुष्य आपल्यातील खऱ्या स्वरूपाला विसरून जातो. आदि शंकराचार्यांचं प्रसिद्ध असं माया पंचकम स्तोत्र आहे बर का. तर त्याचा मी स्वैर अनुवाद केलाय, तो आपण इथे बघूया की प्रत्यक्षात जे या मंत्र 70 मध्ये सांगितलंय, काय सांगितलंय की दोरी हीच सर्प म्हणून कल्पिली जाते. हे सगळं का घडतं, ही सगळी माया, ही सगळी कल्पना, हे सगळे भास का घडतात तर माया शक्तीमुळे. मी परमेश्वराची अंतस्थ शक्ती, मीच ती माया, मीच निर्माण करते पसारा सर्व जगताचा. वेगळं वेगळं करते मी व्यक्तीला आणि जगदिशाला. वेगळं वेगळं करते मी व्यक्तीला आणि जगदिशाला. भेदाभेदाचा हा अदृश्य पडदा, वेगळेपणाचा परकेपणाचा भेदाभेदाचा हा अदृश्य पडदा ना कधी दाखवते मी कुणाला. तुम्ही असाल हो भले पंडित, मी जग जिंकणारे तत्वज्ञानी. बर का, तुम्ही असाल हो भले पंडित, मी जग जिंकणारे तत्ववेत्ते. परंतु रचुनी मोह सापळा धनसंपत्तीचा मोहाचा. बंदिस्त करते मी साऱ्या जगताला. पंचमहाभूतांशी मी जोडून ठेवते खुद्द ईश्वराला. पंचमहाभूत ही प्रकृतीपासनं मायेपासनं बनले, त्याला ती जोडून संयोग कुणाशी पावतवतो, ईश्वराशी. ईश्वरामुळे चैतन्य तत्व जगतामध्ये येतं आणि पंचमहाभूतापासनं सृष्टीची रचना येते. त्यामुळे ती म्हणते पंचमहाभूतांशी मी जखडून ठेवते ईश्वराला सुद्धा. महासागर संसाराचा तो मग जीवाला फिरवितो जन्म मरणांच्या फेऱ्यामध्ये. जरी असे आत्मतत्व हेच जीवाचं खरं स्वरूप, जरी असे आत्मतत्व हेच जीवाचं खरं स्वरूप, जरी असे आत्मतत्व भेदाभेदांपासून पूर्ण अलिप्त, तरी मीच ती हो माया शक्ती, मीच ती हो माया शक्ती करीत असे निर्माण भेदाभेदांचा विषारी सर्प. ब्रह्मा विष्णू अन महेश, ब्रह्मा विष्णू अन महेश ओळखती त्यांना सारे त्रिदेव म्हणून. प्रत्यक्षात असता जरी ते एकच परमतत्व, प्रत्यक्षात असती जरी ते एकच परमतत्व. मीच नाचवी जगाला साऱ्या माझ्याच केवळ हुकुमावर. मीच नाचवी जगाला साऱ्या माझ्याच केवळ हुकुमावर. तर अशी माया शक्ती, आणि त्याच्या एकदा जालात आपण अडकलो, सापळ्यात अडकलो
की आपल्यातल्या ईश्वरीय तत्वाची अनुभूती घेण्याची जी बुद्धी व्हावी लागते ती आपल्याला होऊ शकत नाही. आता इथे एपिसोड 15 हा इथे समाप्त करते. इथे मंत्र आपण 66 ते 70 आपण बघितले, परंतु त्यापूर्वी आदि शंकराचार्यांच्या कथेनं मी ही सांगता करत आहे. आदि शंकराचार्यांना आपण बघितलं, ते मातृ ऋणातनं मुक्त झाले, गुरु ऋणातनं मुक्त झाले. मग त्यांच्या देशभर भ्रमंतीला सुरुवात झाली. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा त्यांनी आपला देश पदभ्रमण त्यांनी केलं. आणि जगता आपल्या हिंदू धर्मामध्ये जो विस्कळीतपणा आलेला होता, लोक एकमेकांपासून दुरावलेले होते, त्यामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मता जपण्यासाठी त्यांनी दूरदृष्टीनं आपल्या भारताच्या 4 दिशांना 4 मठांची स्थापना केली. का केली? तर त्यामुळे, त्या मठांमुळे जिथे वेदांचं, उपनिषदांचं शिक्षण दिलं जाईल, अद्वैत सिद्धांताचं महत्व, की बाबांनो भेदाभेद, विषमता पाळू नका, हे सांगणारं जे अमूल्य तत्वज्ञान आहे त्याचं निरूपण, त्याचं शिक्षण तिथे केलं जाईल. लोकांना संघटित केलं जाईल, धार्मिक सांस्कृतिक एकात्म्य जपलं जाईल. या हेतूनं त्यांनी 4 दिशांना 4 मठांची स्थापना केली. कोणकोणते 4 मठ ते आपण बघूया. दक्षिणेला प्रथम मठ जो स्थापन झाला तो दक्षिणेला शृंगेरी मठाची स्थापना केली. तिथे नदी तुंगभद्रा नदी आहे. तिथे 4 वेद 4 ठिकाणी त्यांनी त्याची वेगवेगळ्या वेदांची स्थापना केली. त्यातील प्रत्येक वेदातील जे महावाक्य, ब्रह्मवाक्य आहे, जे जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य दाखवतो, असं जे महावाक्य 4 महावाक्य आहेत, ती प्रत्येक मठामध्ये वेगवेगळी त्यांनी करून ठेवली. शृंगेरी मठामध्ये यजुर्वेदाची स्थापना झाली. अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य तिथे रुजलं गेलं आणि सुरेश्वराचार्यांना तिथे प्रमुख आचार्य, पहिले आचार्य म्हणून नेमलं गेलं. बघा, आदि शंकराचार्यांनी जरी वस्तुतः मठांची स्थापना केली तरी मीपणाचा लवलेश सुद्धा त्यांच्यामध्ये नव्हता. नाहीतर तेच 4 मठांचे आचार्य झाले असते की, पण नाही. प्रत्येक मठाला त्यांनी आपले पहिले जे 4 शिष्य होते त्यांना त्यांनी आचार्य केलं. मग पूर्वेला जगन्नाथपुरी गोवर्धन मठाची स्थापना केली. ऋग्वेद आणि प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य तिथे आहे. नदी महोदधी आणि हस्तमलकाचार्यांना तिथे त्यांनी आचार्य केलं. मग त्यानंतर पश्चिमेला द्वारकेला शारदा मठ स्थापन केला. नदी गोमती, सामवेदाची स्थापना आणि तत्वमसी हे महावाक्य तिथे कोरलं गेलं. तिथे पद्मपादाचार्यांना त्यांनी आचार्य केलं. आणि उत्तरेला बद्रिकाश्रमामध्ये ज्योतिर्मठाची स्थापना केली. नदी अलकनंदा, अथर्ववेद, अयम आत्मा ब्रह्मन हे महावाक्य आणि तोटकाचार्यांना तिथे आचार्य म्हणून नेमलं. आता इथे अपरोक्ष अनुभूती एपिसोड 15वा समाप्त करत आहे. इथे एपिसोड मंत्र 70 पर्यंत पूर्ण झालेले आहेत. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी मी तुम्हा सगळ्यांना नम्रपणे विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलला कृपया आपण सर्वांनी लाईक करावं, शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे.